माझ्यासमोर जर लिफ्ट आहे, तर मग मी जिन्यांचा वापर का करावा? अशी एक मेंटॅलिटी माझ्या पिढीची आहे. हां. त्यामुळे कदाचित खूप कमी वयातच गुडघे देखील दुखायला लागतात, पाय दुखायला लागतात आणि चालण्यात कुठेतरी फरक येतो. तर आरामदायी एक लाईफस्टाईल किंवा 8-9 तास एकाच खुर्चीवर ऑफिसमध्ये बसून काम करणं, हे जितकं आरामदायी आहे, तितकं येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी धोकादायक सुद्धा आहे का? अगदी बरोबर आहे. अमृता ह्याच्यात एक आपल्याला बघायला पाहिजे, हं, की तुमची म्हणजे आताच्या पिढीची लाईफस्टाईल हं, आणि त्यांनी केलेली कामं आणि हं, तुमच्या आई-वडिलांनी केलेली कामं किंवा हं, त्यांच्या आई-वडिलांनी केलेली कामं, ह्याच्यात खूप फरक आहे. हं, म्हणजे पूर्वी आपल्याला फिजिकल काम खूप असायचं. हं, आता सगळी जी नवीन पिढी येते, त्यांना सगळं काम कॉम्प्युटरवर असतं. सगळं काम डोक्याचं असतं. हं, तुम्हाला स्ट्रेस खूप असतो. आपल्याला पूर्वी कसं असायचं, माझे वडील सकाळी जायचे, 9 वाजता ते घरातनं निघायचे, 10 वाजेपर्यंत ऑफिसला पोहोचायचे. हं, 5 वाजता संपलं, की 5:30-6ला घरी यायचे हं. आणि ते बसने यायचे तरी वेळेवर यायचे. आता तुम्हाला तेवढंच अंतर जायचं असेल, तर तुम्हाला गाडी असली तरी तिप्पट वेळ लागतो. बरोबर. ट्रॅव्हल वाढलेला असतो. तुम्हाला डोक्याचं टेन्शन वाढलेलं असतं. तिकडे तुम्हाला टार्गेट्स असतात आपल्याला, हे करायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला एवढा स्ट्रेस असतो, की लोकांना वाटतं, की ठीक आहे, मग आता परत मी चालू कशाला आणि स्ट्रेस वाढवू कशाला माझा? तर असं केल्यामुळे लोकं आराम करायचा प्रयत्न करतात, पण फिजिकल आराम डझंट टेक केअर ऑफ युअर स्ट्रेस. इनफॅक्ट तुम्ही जर चाललात, मी आता उदाहरणार्थ तुला एक अर्धा तास वेळ असेल लंच किंवा पाऊण तासाचा लंच असेल, 10, 15, 20 मिनिटं लंच घ्या आणि एक 10 मिनिटं बाहेर चालून या आणि त्यानेही तुम्हाला थोडी ब्रेक मिळेल, तुमच्या डोक्याला चालना मिळेल आणि स्ट्रेस कमी होईल.